झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला। मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत बागुल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण शिवसेना सोडत असल्याचं टीकास्त्र बागुल यांनी सोडलं। शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी आपल्याला भेटीसाठी बोलावलं होतं, पण तरीही आपल्याला पक्षात योग्य सन्मान दिला जाईलच याची शाश्वती नव्हती, त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं बागुल यांनी नमूद केलं। या संदर्भात सुनील बागुल इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक त्या ठिकाणी मजबूत व्हावी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी व्हावी। एकेकाळी हा जिल्हा पवार साहेबांच्यावर एवढा प्रेम करणारा जिल्हा होता की सर्वच्या सर्व आमदार पवार साहेबांच्या विचाराचे या जिल्ह्यांनी निवडून दिलेले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता हे सगळे प्रयत्न करतील। आम्ही मनापासून त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करू। वेळोवेळी जिथं कुठं अडचणी येतील त्या अडचणी त्या ठिकाणी दूर करू आणि जे काही आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं बोलणं वागणं त्या ठिकाणी चालेल। विचारपूस केली पाहिजे त्या पद्धतीने होत नव्हती आणि त्याच पद्धतीने जुने जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जर या गोष्टीचा कधी जाब विचारण्याचा प्रयत्न केला किंवा वेळ मागण्याचा प्रयत्न केला तर माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या जे आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणं थोडं अवघड असायचं। मी शिवसेनेमध्ये तन मन धनाने काम करायचो। प्रत्येक शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल या ठिकाणी ज्या पद्धतीने मी शिवसेनेची बांधणी केली त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी आणि काँग्रेस पार्टीला मजबूती आणण्यासाठी मी आणि माझी सहकारी राजू खेडे मगरताई आम्ही कायमस्वरूपी इथे काम करू। झी 24 तास एक पाऊल पुढे।